मुली नाचून भाड खातायत, गँगस्टर लोकांना पोचतायत, गुंडांना शस्त्र परवाने देत आहेत। मित्र हो, पोलिसाच्या बॅड कॅटेगरीमध्ये असलेल्या सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देऊन रामदास कदम यांचे चिरंजीव असलेले गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आता पुरते उघडे पडलेले आहेत, एक्सपोज झालेले आहेत। अहो, पोलिसांचा नकार असताना सुद्धा एका गुंडासाठी चक्क शस्त्राचा परवाना देण्याचा पाप या योगेश कदमांनी केलेला आहे। गदारोळ झाला, प्रचंड वादंग माजला, लोकांमध्ये चर्चा होऊ लागली आणि आता हे योगेश कदम म्हणतायत परवाना दिला तेव्हा त्याच्यावर गुन्हे नव्हते। बनावट पासपोर्ट काढून पोलिसाच्या नाकावर टिच्चून पळून गेलेल्या गुंड निलेश घायवळ याचा हा सचिन घायवळ भाऊ केवळ खुनाचाच नाही तर मोका अंतर्गत सुद्धा गुन्हे या सचिनवर दाखल झालेले होते। पोलिसांच्या बॅड कॅटेगरीमध्ये तो होता आणि पोलिसांनी अशा व्यक्तीला परवाना दिला जाऊ नये असा सुस्पष्ट अहवाल दिलेला होता, तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। योगेश कदम यांचे वडील रामदास कदम म्हणतात हा परवाना देण्यासाठी उच्च आसनावर बसलेल्या व्यक्तीने शिफारस केली म्हणून परवाना दिला वगैरे, आणि ज्यांनी कुणी सांगितलं होतं त्याचं नाव आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे। अहो, या गुंड कंपनीशी भाजपतले काही नेत्याशी संबंध आहेत असे आरोप तर याआधीही झालेले आहेत। आता काही फोटो समोर आले, काही व्हिडिओ समोर आले। अहो, फार कशाला भाजपच्या राम शिंदे यांच्या प्रचारामध्ये निलेश घायवळ जो पळून गेला गुंड तो भाषण ठोकताय हो, आणि त्याचे व्हिडिओ आता लोक बघतायत। यांनी बघा, ज्यांनी गृह खातं सांभाळायचं ते गुंडाला पोचतायत, राजश्रय बहाल करीत आहेत। अनिल परब यांनी हे सगळं बाहेर काढलं तेव्हा ह्यांची पळापळ सुरू झाली। मंत्री योगेश कदम आईच्या नावावर डान्स बार चालवत आहेत, मुली नाचून भाड खातायत, गँगस्टर लोकांना पोचतायत, गुंडांना शस्त्र परवाने देत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर असे मंत्री चिखलफेक करीत असताना सुद्धा मुख्यमंत्री त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसत आहेत असा सवाल अनिल परब यांनी केला। मित्रांनो, खरी मेख इथंच आहे। मंत्र्यांनी कितीही नंगानाच केला तरी मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर पांघरूनच घालण्याचं काम करीत आलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यात तर काही आता म्हणजे तसं काही त्यांच्याबद्दल बोलण्याचाच काही अर्थ उरला नाही आता। अहो, हे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं चक्क डान्स बार चालवल्याचं प्रकरण जेव्हा पुढे आलं होतं तेव्हा हेच एकनाथ शिंदे जाहीरपणे बोलताना म्हणाले, योगेश भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, अख्खी आपली सेना आहे। मग योगेश कदम यांना घाबरायचं कारण तरी काय हो? अभय तर यांचं आता बघा, शिंदे यांनी तर जाहीर अभय दिलंच, पण फडणवीस यांनी तिकडं लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं। तरीही हे फडणवीस आपल्या सरकारच्या चांगुलपणाचा ढोल वाजवतात हो। मंत्र्यांच्या वादग्रस्त प्रकरणावर हे मुख्यमंत्री शब्दांचे खेळ आणि कसरती करतात। बघा, आपल्या कायद्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार मानला जातो की नाही? मग हाच न्याय इथं का लावला जात नाही? फडणवीस फक्त स्वतःची प्रतिमा जपतात, त्यांचे मंत्री मात्र ही प्रतिमा सतत कलंकित करतात। मग तरीही देवेंद्र फडणवीस गप्प का बरं असतात? मी नाही त्यातली, म्हणजे यातलाच हा प्रकार नव्हे काय मित्रांनो? तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा। आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।